नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची गेस्ट हाऊस ही कादंबरी आणि आज भाग 10. इन्स्पेक्टर तारकर पुढे आला आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला. पाणिनीने त्याला विचारलं, पोलिसांना तिथे खरकट्या डिश मिळाल्या का? अहो मिळाल्या. त्या लॅबमध्ये पाठवल्या. त्यावरचे हाताचे ठसे मिळण्याच्या दृष्टीनं तपासणी झाली? हो झाली. त्यावर आरोपीचे ठसे मिळाले का? पाणिनीने परत विचारलं. हो मिळाले. मग ही गोष्ट तू सरतपासणीमध्ये का नाही सांगितली? मला विचारलं नाही. सरकारी वकिलांनी स्वार्थासाठी मुद्दाम हा प्रश्न विचारलेला नाही हे पाणिनीने न्यायाधीशांच्या बरोबर लक्षात आणून दिलं. कुठे कुठे मिळाले ठसे तुला? पाणिनीने विचारलं. बऱ्याच ठिकाणी मिळाले. वेगवेगळ्या ताटल्यांवर, ज्यामध्ये डोशाचं पीठ कालवलं होतं त्या वाडग्यावर. कॉफीच्या कपावर नव्हते. ताटावर, एकाच ताटावर आम्हाला मिळाले ठसे. अर्थात मयत तपनचे पण ठसे मिळाले असतील? हो, त्याचेही मिळाले. त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखीन किमान एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले त्या ताटावर किंवा डिशवर, बरोबर आहे का नाही आहे? इन्स्पेक्टर तारकर उत्तर देताना जरा संकोचला, अडखळला. अस्वस्थपणे त्यांनी थोडी चुळबुळ केली आणि म्हणाला, हो खरं आहे, त्या दोघांशिवाय आणखीन एका व्यक्तीचे ठसे मिळाले आम्हाला. ते कुणाचे होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलात? नाही, अजून तरी नाही. आरोपीचे ठसे मिळाल्याचं तू सरतपासणीमध्ये सांगितलं नाहीस, कारण सरकारी वकिलांनी तुला सांगितलं होतं की जर तू तसं सांगितलंस तर उलट तपासणीमध्ये पटवर्धन तुझ्याकडून बरोबर वधवून घेईल की आरोपीशिवाय आणखीन एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले होते. बरोबर आहे ना मी म्हणतोय ते? स्वतःहून काही माहिती द्यायची नाही असं मला सांगण्यात आलं होतं. पोलिसांच्या रेकॉर्डवर मैथिली आहुजाचे ठसे आहेत? नाहीत सर. त्यामुळे त्या ताटावर जे अनोळखी व्यक्तीचे ठसे मिळाले ते मैथिलीचे आहेत का नाहीत हे तुला नाही सांगता येणार, नाही का? आम्हाला माहीत नाही ते ठसे कोणाचे आहेत. ते मंडलिक बाईचे नाहीत याची आम्ही खात्री केली, कारण ती तिथे भांडी घासायला आणि तत्सम कामाला जाते. त्यामुळे तिचे ठसे असण्याची शक्यता होती, म्हणून तिचे तेवढे ठसे आम्ही तपासले. आरोपीने जेव्हा तिची हकीकत तुम्हाला सांगितली तेव्हा ती म्हणाली का की तपननं तिच्याजवळ या गोष्टीची कबुली दिली की त्या आउटहाऊसमध्ये आल्यावर सुरुवातीला आत न जाता जेव्हा आकृती त्याच्या गाडीत बसून राहिली होती आणि जेव्हा तपन एकटाच आत गेला तेव्हा तपननं त्याच्या मित्राला फोन करून सांगितलं होतं की 5 मिनिटांनी मला आउटहाऊसच्या नंबरवर फोन कर? हो, अशी कबुली तपननं आकृतीसमोर दिली होती हे आकृतीने आम्हाला सांगितलं. मग तो फोन कुणी केला होता हे तू शोधून काढलंस? केवळ तोच फोन नाही तर त्या रात्री तिथून केले गेलेले सगळे फोन आम्ही तपासले. मग पुन्हा आता माझं तेच म्हणणं आहे की तू सर तपासणीच्या वेळी हे का नाही सांगितलं? मग पुन्हा माझंही तेच म्हणणं आहे ना की मला हे कोणी विचारलंच नाही. ठीक आहे, आता तुला विचारतोय, दे उत्तर. कोणा विशिष्ट माणसाला नव्हता केला. लुल्ला कंपनीच्या ऑफिसमध्ये टेलिफोन बोर्डावर केला गेला होता. पाणिनी या उत्तरानं जरा निराश झाला. जेव्हा तपन पावसातनं भिजून आत आला आणि त्याचे कपडे आणि बूट खराब झाले तेव्हा त्याला कोरड्या कपड्याची आणि बुटाची गरज होती. ते मिळावेत म्हणून त्याने कोणाला फोन केला? पाणिनीने नेमकेपणानं प्रश्न केला. आमची या प्रश्नाला हरकत आहे, कारण हा प्रश्न वाद निर्माण करणारा आहे. पुराव्यात नसलेल्या गोष्टी गृहीत धरून हा प्रश्न विचारला गेला आहे. ॲडव्होकेट दैविक दयाळ म्हणाला. मी काही प्रमाणात ही हरकत मान्य करतो. भाटवडेकर म्हणाले. तपननी अन्य कोणाला फोन केले एवढाच प्रश्न गृहीत धरून उत्तर द्या इन्स्पेक्टर तारकर. कुणालाच नाही. इन्स्पेक्टर तारकर म्हणाला आणि पाणिनी उडाला आणि जोरात काय म्हणून ओरडला. हे असं होणं शक्य नव्हतं. जर मयत तपनच्या अंगावर असणारे कपडे आणि बूट कोरडे होते तर त्याचा अर्थ त्यांनी कोरडे कपडे आणि बूट या दोन्हीही गोष्टी मागून घेतल्या असल्या पाहिजेत. आणि फोन केल्याशिवाय ते कोण आणून देणार? आणि तारकर तर म्हणतो कोणाला फोन केले गेले नव्हते. इन्स्पेक्टर तारकर कधी खोटं बोलत नाही याची पाणिनीला खात्री होती. मग हे कसं संभव आहे?
अर्थात आम्ही येणारे फोन नाही बघू शकलो, पण तिथून बाहेर गेलेला एकमेव फोन म्हणजे लुल्ला कंपनीच्या ऑफिसमध्ये केला गेलेला फोन. किती वाजता केला गेला हा फोन? संध्याकाळी 6:22ला. म्हणजे आकृतीच्या मतानुसार ते दोघं त्या आउट हाऊसला आले ना, त्या सुमाराला. पाणिनींनी आपले डोळे मिटले, मन एकाग्र करायचा प्रयत्न केला. पटवर्धन, तुम्हाला आणखीन काही विचारायचं आहे का? भाटवडेकरांनी विचारणा केली. त्यावर पाणिनी म्हणाला, नाही, काही प्रश्न नाहीत, दॅट्स ऑल युअर ऑनर. माझेही काही प्रश्न नाहीत, दैविक दयाळसुद्धा म्हणाला. कोर्ट 10 मिनिटाची विश्रांती घेईल आणि तोपर्यंत पायस हेर्लेकरला इथे आणण्यात येईल. न्यायमूर्ती भाटवडेकर म्हणाले आणि आपल्या खुर्चीतून उठून आतल्या खोलीत गेले. आपला अजस्त्र देह सांभाळत खांडेकरसुद्धा उठले आणि जाणून बुजून पाणिनी पटवर्धनकडे दुर्लक्ष करून आतल्या खोलीत गेले. आपल्याला हे प्रकरण सोडवायला 10 मिनिटं मोकळा वेळ मिळाला आहे असं समजूया. पाणिनी पटवर्धन कनक आणि सौम्या सोहमनीला उद्देशून म्हणाला. कोणालाही फोन न करता तपननी बूट आणि कपडे कसे काय मागून घेतले असतील? त्यासाठी त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असणार, पण काय? पाणिनी स्वतःशी बोलल्यासारखा पुटपुटला. आपल्याला नक्की कळलं की आहुजानंच त्याला बूट आणि कोरडे कपडे आणून दिले, पण तिला कसं समजलं की त्याला त्याची गरज आहे म्हणून? आणि दुसरं असं की त्याच्या घराची किल्ली तिला कशी काय मिळाली? मानसिक पातळीवरनं त्याने तिच्याशी संपर्क केला असावा. पण तपनच्या या विनोदाकडे लक्ष न देता पाणिनी म्हणाला, हे बघ, याचं उत्तर एकच असू शकतं, ते म्हणजे मैथिली आहुजानं त्याला फोन केलेला असावा. पण ती त्याला स्वतःहून का करेल फोन? सौम्यानं शंका विचारली. याचं कारण ती तपनच्या खूप जवळची होती आणि आकृतीने तिला सगळं काही फोन करून लगेच सांगितलं होतं. तिने ताबडतोब त्या आउट हाऊसला तपनला फोन केला असेल, कारण तिच्याकडे तिथला फोन नंबर असणार. कनक, एक काम कर, ताबडतोब टेलिफोन कंपनीशी संपर्क सांग. त्यांना सांग म्हणा कोर्टाच्या कामासाठी तातडीनं माहिती हवी आहे की मैथिली आहुजानं 5 तारखेला रात्री त्या आउट हाऊसला फोन केला होता किंवा नाही. त्यांना सांग म्हणा कोणाच्या तरी जीवनमरणाचा प्रश्न आहे. पाणिनी एकदम उत्तेजित होऊन म्हणाला, मी प्रयत्न करतो. हे बघ, तिने त्या दिवशी केलेल्या सगळ्या फोनचा तपशील मिळेल का ते बघ. असं समज की आकृती त्या आउट हाऊसमधनं 7 वाजता बाहेर पडली असेल. नंतर ती शहरात बसून तपनच्या घरासमोर गाडी लावून स्वतःच्या घरी आली असेल आणि थोड्या वेळाने तिने मैथिलीला फोन लावला असेल, तर ती वेळ साधारण 8:30च्या आसपासची असावी. कनक, अजून एक काम कर, तपननी 6:20ला एकच फोन केला होता, तो कंपनीच्या ऑफिसला केला असं इन्स्पेक्टर तारकर म्हणतोय. त्या फोनचा छडा लाव. मी प्रयत्न करतो, पण तू मला थोडासुद्धा वेळ देत नाही आहेस माहिती काढायला. अरे, याचं कारण माझ्याकडेच वेळ नाही आहे तुला द्यायला. कनक गेल्यावर पाणिनी शांतपणे डोळे मिटून मन एकाग्र करून बसला. अचानक तो उसळून उठला आणि सौम्याला म्हणाला, सौम्या, पटकन त्या कनकला पकडून आण, एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या हातनं निसटला. काय आहे? तुला आठवतंय? प्रभाकर लगाटे त्याच्या साक्षीत म्हणाला होता की इतर काही ड्रायव्हरनी नियमबाह्य गाड्या लावल्या होत्या, त्यातली एक गाड्यांनी डबल पार्किंग केलं होतं. हो, आठवतंय की. कनकला म्हणाव, त्या प्रभाकर लगाटेकडून त्या गाडीचा नंबर घे आणि त्या गाडीचा मालक कोण आहे ते शोध. सौम्या तातडीनं उठून कनकला शोधायला कोर्टाच्या बाहेर गेली. आणखीन 5 मिनिटं गेली आणि पायस हेर्लेकर धापा टाकत कोर्टात आला. न्यायाधीशांना तो आल्याचा निरोप गेला. ते स्थानापन्न झाले. पायस हेर्लेकरला पिंजऱ्यात हजर राहा म्हणून आदेश दिला गेला. दरम्यान सौम्या घाई गडबडीत येऊन पाणिनीच्या शेजारी बसली आणि दबक्या आवाजात म्हणाली, कनकनी कमाल केली आहे सर. आपल्याला लॉटरीच लागली आहे. त्यांनी काढलेल्या माहितीनुसार मैथिली आहुजानं खरंच त्या आउट हाऊसला फोन केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर तिने आणखीन 2 जणांना फोन लावलेत. कनक आता शोधून काढेल की ते 2 नंबर कुणाचे आहेत. दरम्यान त्याच ऑफिसमधल्या माणसं डबल पार्किंग करणारा त्या गाडीचा मालक कोण आहे याचा शोधही घेत आहेत. पाणिनी खुश झाला. खुर्चीत पाठ टेकून आरामात बसला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. आकृतीकडे बघून त्याने डोळा मिचकावला आणि खुणेनं सगळं काही आलबेल असल्याची खात्री दिली. मिस्टर पायस हेर्लेकर, कोर्ट तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितं, भाटवडेकर म्हणाले. हो सर. मी प्रश्न विचारत असताना मला दोन्ही वकिलांनी मध्ये ढवळाढवळ केलेली चालणार नाही. मिस्टर पायस हेर्लेकर, तुमच्या मनातला पूर्वग्रह काढून टाका. मोकळेपणानं माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे सर. मी तुम्हाला मागे घेऊन जातो. तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा जेव्हा पटवर्धन तुमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एका तरुणीला घेऊन आले होते, जिचं नाव
आत्ता समोर आलेल्या माहितीनुसार मैथिली आहुजा होतं. त्यावेळी तुम्ही तपनच्या गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी हीच होती म्हणून ओळखलं होतं. माझी या दिशाभूल करायचं. पायस हिरलेकर बोलायला लागला, पण न्यायमूर्ती भाटवडेकरांनी त्याला मध्येच थांबवलं. गाडीतून आकृती उतरलेली असताना मैथिली आहुजा उतरली अशी तुमची दिशाभूल केली गेली वगैरे हे नंतर तुमच्या लक्षात आलं. मग त्याला तुम्ही विरोध केलात. तुम्हाला वाटलं की पाणिनी पटवर्धनांनी तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवलं आणि मूर्ख बनवलं आहे. ते विसरा आता सगळं. ते विसरा आणि मला सांगा की जेव्हा पटवर्धन तुमच्याकडे आले मैथिलीला घेऊन, तेव्हा तपनच्या गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी म्हणजे मैथिली होती, दुसरी कोणी नव्हती, ह्याबद्दल तुम्हाला कितपत खात्री होती? मला खात्री नव्हती माझी. तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की तुमची खात्री आहे. कशामुळे तुम्हाला तेव्हा खात्री वाटत होती? मला फसवलं गेल्यामुळे, दिशाभूल केल्यामुळे. मिस्टर पायस हिरलेकर, तुमची दिशाभूल झाली हे कोर्टाला पूर्णपणे पटलेलं नाही. त्याचा प्रयत्न केला गेला असेल कदाचित, पण कोर्टाला असं वाटतंय की तुम्ही गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी ही खरोखर मैथिली आहुजाच होती, ती आकृती नव्हती. न्यायमूर्ती भाटवडेकर म्हणाले आणि हे ऐकताच खांडेकर आणि ॲडव्होकेट दैविक दयाळ दोघेही खुर्चीतनं उठून उभे राहिले. ते काहीतरी बोलणार तेवढ्यात न्यायमूर्ती भाटवडेकरांनी त्यांना हातानं खूण करून गप्प राहा म्हणून सांगितलं. तर मग मिस्टर पायस हिरलेकर, तुमच्या मनातला पूर्वग्रह काढून मला न्याय द्यायला मदत करा आणि त्यासाठी सत्य सांगा. भाटवडेकर बोलले आणि थांबले. कोर्टात टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली. पायस हिरलेकर अस्वस्थ झाला. थोड्या वेळानं म्हणाला, त्यावेळी मला खात्री वाटली होती की मी तिलाच गाडीतनं उतरताना बघितलं होतं म्हणून. काय झालं होतं की मला तिचा फोटो दाखवला गेला होता आणि ओळखायला सांगितलं होतं. मी तिला ओळखलं आणि तिथे घरी कटकट चालू झाली. नाही, पण मुळात तुम्ही फोटो कसं काय ओळखला? गाडीतून उतरताना जिला बघितलं हुबेहूब तिच्याच सारखा फोटो होता. अहो, आकृती आणि आहुजा यांच्यात एवढं साम्य आहे आणि तो फोटो इतक्या कौशल्यानं काढला गेला होता की. पण प्रत्यक्षात तो फोटो मैथिली आहुजाचा होता? प्रश्नच नाही ना त्याबद्दल. आणि फोटो ती गाडीतून उतरलेल्या तरुणीसारखी दिसत होती, हुबेहूब. म्हणून तू जेव्हा मैथिली आहुजाला बघितलं तेव्हा तुला खात्री पटली की तिचाच फोटो आपण बघितला होता. तेच तर कारण होतं ना तिला ओळखायचं. पण आता कोर्टापुढे शपथेवर सांगायची तयारी आहे का तुझी की गाडीतून उतरताना तू पाहिलेली तरुणी मैथिली आहुजा नव्हती? लक्षात घे, तुझी दिशाभूल करण्यासाठी हा सापळा नाही. कोर्ट यातनं सत्याच्या मुळाशी जाऊ इच्छित आहे. न्यायमूर्ती भाटवडेकर म्हणाले. पायस हिरलेकरनं आपले डोळे हलकेच मिटले. जणू काही तो भूतकाळातल्या घटना डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होता. बऱ्याच वेळानं तो म्हणाला, त्यांनी मला सांगितलं होतं की पाणिनी पटवर्धन तुला मूर्ख बनवायचा प्रयत्न करेल, ते त्याला करू देऊ नकोस. मला स्वतःला असं फसवून घ्यायला आवडलं नसतंच. आता या सगळ्याचा मी विचार करतो तेव्हा मी कबूल करतो की मी मैथिली आहुजाचा फोटो जेव्हा पाहिला तेव्हा मला वाटलं की तिलाच मी गाडीतून उतरताना पाहिलं. नंतर जेव्हा तिला समक्ष बघितलं तेव्हा मला अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आलं की, पण मला तेव्हा वाटलं की ती तीच आहे गाडीतनं उतरलेली तरुणी. मग आता तुम्हाला तसं नाही वाटत? आता परिस्थिती बदलली आहे. मला आता आरोपी दिसल्यावर असं वाटतंय की तीच गाडीतनं उतरलेली स्त्री आहे. अर्थात आरोपीचा सुद्धा फोटो मला दाखवण्यात आला होता. फोटो वगैरे सोडून दे रे. तो प्रसंग डोळ्यासमोर आण आणि सांग की गाडीतनं उतरलेली व्यक्ती मैथिली आहुजा होती की आरोपी आकृती होती? तुम्ही एवढं रोखठोक विचारताय तर माझं उत्तर आहे की मला माहीत नाही. खरंच माहीत नाही की गाडीतनं उतरलेली आरोपी होती का मैथिली आहुजा होती. ठीक आहे, ठीक आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांना पायस हिरलेकरला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतील आता. पण कोर्टाचं मत असं आहे की आता जरी पायस हिरलेकर माहीत नाही असं म्हणत असला तरी गाडीतनं उतरणारी तरुणी ही मैथिली आहुजा हीच असल्याचा निर्वाळा पायस हिरलेकरनं त्यावेळी दिला आहे. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही, मला नाही काही विचारायचं. पाणिनींनी जाहीर केलं. खांडेकर आणि दैविक दयाळ एकमेकांशी हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजले आणि त्यांनी जाहीर केलं की आमचंही काही म्हणणं नाही. तेवढ्यात पाणिनी म्हणाला की मला एकच प्रश्न इन्स्पेक्टर तारकरला विचारायचा आहे. तारकर, तू साक्षीदाराच्या पिंजऱ्यात न येता आहेस तिथून उत्तर दिलंस तरीही चालेल.
तू तपासलेल्या परंतु सरकारी वकिलांनी विचारलं नाही म्हणून ज्या अनेक गोष्टी सांगितल्या नाहीस त्यात तपनच्या शरीरात रक्तातल्या अल्कोहोलच्या तपासणीबद्दल काही होतं का? ती तपासणी मी नव्हती ना केली, ती आमच्या डॉक्टरांनी केली होती. नाही मान्य आहे ना, पण त्याचे निष्कर्ष तर तुला माहिती असतील ना, किती प्रमाणात होतं अल्कोहोल? मला समजल्यानुसार हा प्रमाण पूर्ण 0.19 होतं. मोठं प्रमाण आहे नाही का? हो मोठं आहे. तपनसारख्या देहयष्टी असलेल्या माणसात हे प्रमाण यायला कॉकटेलचे किती पेग गेले असले पाहिजेत? 1, 2 का 3? 4 ते 6 पेग. डॉक्टर हिरण्य द्रविडना हाच प्रश्न विचारला तर ते हेच उत्तर देतील हे सरकारी वकिलांना मान्य आहे का? तसं असेल तर त्यांनी ते उत्तर स्वीकारावं. पुन्हा खांडेकर आणि दैविक दयाळ एकमेकांशी हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजले. तुम्हाला माहिती नाही काय? हो सर, आम्हाला माहिती आहे. आम्ही जाहीर करतो की डॉक्टर हिरण्य द्रविड हेच सांगतील त्यांना साक्षीदार म्हणून बोलवलं तर. दैविक दयाळ म्हणाला. त्याचा चेहरा पडलेला होता. पाणिनी पटवर्धन या प्रकरणाला असं नाट्यमय वळण देऊ शकेल हे अपेक्षित नव्हतं. तुम्हाला जर हे माहिती होतं तर हा सगळा खटला फार गुंतागुंतीचा ठरेल. मला नाही वाटत तसं. कोर्ट चुकीच्या गृहीतकावर निष्कर्ष काढतंय. हे बघा, कोर्ट असं गृहीत धरतोय की आरोपी आकृती ही खरं बोलतीये. मला नाही वाटत तसं, खांडेकर म्हणाले. कोर्ट चुकीच्या गृहीतकावर निष्कर्ष काढतोय. कोर्ट असं गृहीत धरतोय की आरोपी आकृती ही खरं बोलतीये, पण आम्हाला नाही वाटत तसं. आमचं म्हणणं आहे की तिन्ही तपनला तिकडे न्यायला उद्युक्त केलं. दोघांनी एकत्र मद्यपान केलं, खाणं खाल्लं. त्यांनी तिच्याशी लगट केली. तिने त्याला विरोध केला नाही. मग तसं असतं तर गाडीतून काढलेला स्पेअर पार्ट त्याच्या खिशात कसा काय मिळाला? तिनेच तो त्याच्या खिशात ठेवला त्याला मारल्यानंतर. खरं तर तिनेच तो गाडीतनं काढला, तपनला लिफ्ट द्यायला भाग पाडलं आणि त्याला ती तिथे घेऊन गेली. तर मग तिला त्याच्या तावडीतून निसटून रात्री पावसात काटेरी कुंपणाच्या खालनं कशाला सरपटत जायची वेळ आली? आम्हाला नाही माहिती तिने असं काही केलेलं. तिच्या कपड्यावरनं ते सिद्ध होतंय आणि तुम्हीच तो पुरावा म्हणून दाखल केलेला आहे. खरं म्हणजे या खटल्याचा हेतू आरोपीचा संबंध गुन्ह्याशी आहे का आणि तो करण्याची संधी आणि कारण तिच्याकडे आहे का एवढंच ठरवण्याचं आहे. कायद्याच्या भाषेत ते सगळं ठीक आहे हो, पण इथे एका तरुण मुलीचं आयुष्य पाणायला लागलं आहे. तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन पाणिनी पटवर्धनच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. जर आरोपी दोषी असेल किंवा पटवर्धन यांनी खोटा पुरावा त्या जागी ठेवला असेल तर कोर्टाला ते शोधून काढायचं आहे. जर ते निर्दोष असतील तर तसं तेही दाखवून द्यायचं आहे. शेवटी कायद्याच्या लिखित ओळीपेक्षा त्यामागचा हेतू लक्षात घेणं मी जास्त महत्त्वाचं मानतो. तेवढ्या कनक घाईघाईत कोर्टात आला. त्याने एक चिठ्ठी पाणिनीच्या हातात दिली. त्याच्या कानात हळूच कुजबुजला. मी शोधून काढले बरं का पाणिनी, तुझा अंदाज बरोबर निघालाय. आकृती आउटहाऊसमधनं आल्यावर मैथिली आहुजानं आउटहाऊसवर फोन केला होता, त्यामुळे तपन तिला कपडे आणि बूट आणण्यासाठी निरोप देऊ शकला. तिने आणखीन 2 फोन त्यानंतर केले, त्याचासुद्धा तपशील मिळाला आहे. त्यातला एक फोन जयराज आर्य म्हणजे आकृतीचा साहेब आणि दुसरा सेक्रेटरी अभिज्ञा बोराला केला आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाची बातमी अशी आहे की त्या संध्याकाळी तपननं जो एकमेव फोन बाहेर केला होता तो कंपनीच्या बोर्डावरच्या फोन नंबरवर केला होता आणि तो ऑफिसमधल्या फोन ऑपरेटर मुलीनं घेतला होता आणि त्यांनी तिला एवढंच सांगितलं की बरोबर 7 मिनिटांनी आउटहाऊसच्या नंबरवर फोन कर. मी फोन उचलला की काही न बोलता फोन ठेवून दे. पाणिनीचा अंदाज बरोबर निघाला, त्यामुळे त्याची कळी खुलली. आणखीन काही साक्षीदार आहेत का? भाटवडेकरांनी विचारलं. सरकारी पक्षाला कुठलाही साक्षीदार आणायचा नाही किंवा पुरावाही द्यायचा नाही. आम्ही आमच्या बाजूनं थांबतोय. वरच्या कोर्टात काय व्हायचंय ते होवं, पण ह्या कोर्टात आम्ही सादर केलेले पुरावे आरोपीनं खून करण्यासाठी कारण होते आणि संधी होती एवढं सिद्ध करायला पुरेसे आहेत. आरोपीच्या वकिलांना काही पुरावे सादर करायचे आहेत. पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. आमच्याकडे पुरावे आहेत. ते प्रत्यक्ष सादर करायला वेळ लागेल, पण सरकारी वकिलांनी जर त्याला मान्यता दिली तर वेळ वाचेल. हे पुरावे म्हणजे नोंदवलेल्या बाबी आहेत, त्यामुळे नंतरसुद्धा कोर्ट खातरजमा करून घेऊ शकतं. पाणिनी म्हणाला. त्याचं बोलणं होताच कनक सौम्याच्या कानात काहीतरी कुजबुजून कोर्टाच्या बाहेर पडला. असं समजा की आरोपीनं पोलिसांना सांगितलेली हकीकत सत्य आहे.
तर त्यानुसार आकृती तपनला गुंगारा देऊन त्याची गाडी घेऊन निघून गेल्यानंतर त्याला कोरड्या कपड्याची आणि बुटाची गरज भासली. तो पराभूत झाल्यामुळे चिडचिडा झाला असेल. त्यांनी अशा स्थितीत काय केलं असेल ते स्वतःला त्याच्या जागी कल्पून माहीत करून घेणं गरजेचं आहे. एक मिनिट ही काय भाषणबाजीची वेळ नाही. बचाव पक्षाकडे पुरावे असतील तर सादर करावेत. ते सादर झाल्यावर त्या अनुषंगानं पटवर्धननं आपलं म्हणणं मांडावं. त्यानंतर सरकार पक्ष त्यांना त्याबद्दल काय म्हणायचं आहे ते म्हणेल. हे बघा, पटवर्धन खांडेकरांचं म्हणणं बरोबर आहे. आधी पुरावे येऊ द्यात. पण मी आता सांगतो की पुरावे आल्यावर मी तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायला नक्की संधी देईन. मी फक्त पार्श्वभूमी सांगत होतो. पार्श्वभूमी माहिती आहे कोर्टाला. तुमचा पुरावा काय आहे तो सादर करा. पुरावा असा आहे की रेकॉर्ड जर असं दाखवतं की तपननं बाहेर कोणाला फोन केला नाही तर त्याला कपडे कसे मिळाले याचा मी विचार केला. पुन्हा पटवर्धनांचं तेच सुरू झालं. कुठलीही प्रस्तावना करू नका, थेट पुरावे द्यायला सुरुवात करा. हे कोर्टानं सांगून सुद्धा पटवर्धन ऐकत नसेल तर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा. कोर्ट खांडेकर यांच्या मताशी सहमत आहे, भाटवडेकर म्हणाले. पुरावा असा आहे की टेलिफोनच्या ऑफिसमधून मैथिली आहुजानं केलेल्या फोनच्या नोंदी आहेत. त्यानुसार तिने तिच्या घरातनं तपनच्या आउटहाऊसवर 5 तारखेला संध्याकाळी फोन लावला होता. नोंदी असंही दाखवतात की त्यानंतर तिने आणखीन 2 फोन लावले होते. त्यातला एक आकृतीचा साहेब जयराज आर्य याला आणि दुसरा पाणीनी नाट्यमयरित्या जाणून बुजून बोलायचा थांबला. न्यायाधीशांनी आणि खांडेकर दोघांनीही कान टवकारले. आणि दुसरा नमन लुल्लाची सेक्रेटरी मिस अभिज्ञा बोराला. तेवढे कनक घाईघाईत कोर्टात शिरलेला पाणीनीला दिसला. मला माफ करा, मी 1 मिनिट कनकशी बोलतो. पाणीनी म्हणाला. कनकनी पाणीनीच्या हातात एक कागद दिला. तो वाचल्यावर पाणीनीच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मितरेषा उमटली. माझ्याकडे आणखीन एक पुरावा आला आहे. त्यानुसार प्रभाकर लघाटेनं तपनच्या गाडी व्यतिरिक्त आणखी एका गाडीला डबल पार्किंग केल्याबद्दल समन्स लावलं होतं असं त्यांनी साक्षीत सांगितलेलं होतं. त्या गाडीची मालकी कोणाची होती हे आता सिद्ध झालं आहे. ती गाडी नमन लुल्लाची सेक्रेटरी मिस अभिज्ञा बोराची होती. पाणीनीने बॉम्ब फोडला. मी विनंती करतो सरकारी वकिलांना की त्यांनी या दोन्ही गोष्टी मान्य कराव्यात, म्हणजे पुन्हा संबंधित लोकांना साक्षीला बोलवावं लागणार नाही. या सगळ्या शासकीय नोंदी आहेत, त्यामुळे त्या स्वीकारायला हरकत नाही. या नोंदी खरं असल्याची हमी पटवर्धन देत असतील तर आम्ही मान्य करतो. कनकनं केलेल्या टेलिफोन ऑफिसमधल्या चौकशीनुसार आणि त्यांनीच पोलीस अधिकारी प्रभाकर लघाटेकडे केलेल्या चौकशीच्या आधारे मी तशी खात्री देतोय. पाणीनी म्हणाला. तुम्हाला त्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडनं पुरावे हवे असतील तर कोर्टानं उद्यापर्यंत मुदत द्यावी. नाही, अशी मुदत द्यायला आमची हरकत आहे. आता आम्ही पटवर्धनच्या विधानाला किंवा त्यांनी सांगितलेल्या नोंदी खऱ्या असण्याच्या खात्रीला अजिबात मान्यता देणार नाही. तुम्ही या अटीवर मान्यता द्या ना की पटवर्धन यांनी सांगितलेल्या गोष्टी जर नंतर चुकीच्या ठरल्या तर ही मान्यता रद्द करता येईल. खांडेकर थोडे नाराज झाले पण म्हणाले, ठीक आहे, आम्ही देतो मान्यता, पण या सगळ्याचा काही संबंध आहे असं मला नाही वाटत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पटवर्धन यांच्या पुराव्याला अधिकृत हरकत घेताय का? संबंध नसणारा पुरावा सादर करणे या मुद्द्यावर? हो, तसंच. तर मग खांडेकर, तुमच्या या हरकतीवर द्यायचा निर्णय मी राखून ठेवतो. पटवर्धन यांना मी आदेश देतो की ह्या पुराव्यातनं त्यांना काय सिद्ध करायचे ते त्यांनी स्पष्ट करावं, म्हणजे त्यानंतर मी तुमच्या हरकतीवर निर्णय देईन. भाटवडेकर म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. ते खुर्चीत निवांत टेकून बसले. पाणीनी पटवर्धन पुरावा देण्यापूर्वी स्पष्टीकरण का देऊ इच्छित होता हे त्यांना आत्ता कळलं. खांडेकरांना कळून चुकलं की आपण पाणीनी पटवर्धनच्या जाळ्यात अलगद येऊन पडलोय. तो आधी जे बोलत होता त्याला हरकत घेतली आणि आता न्यायाधीशांनी त्याला संधी दिली सगळं काही सांगायची. हरकत घेऊन ते फसले आणि घेतली नसती तरी पाणीनीचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागलं असतं. ते उठून काहीतरी बोलायला गेले पण बसले. पटवर्धन, तुम्ही तुमचे तर्क सांगा, पुराव्यामागचे करा सुरू. युअर ऑनर, परिस्थिती अशी होती की आकृतीनं तपनची गाडी घेऊन पोबारा केल्यावर तो आउटहाऊसवर आला असावा. त्याची प्रचंड चिडचिड झाल्यामुळे आकृतीवरच्या रागाच्या भरात तिने बनवलेलं मटण, अंडी याला त्यांनी केराची टोपली दाखवली. कॉफीसुद्धा त्यांनी प्यायलेली नसावी.
राग शांत करायला त्याने दारू ढोसली असावी. पुढे काय करावं याचा तो विचार करत असावा. त्याला त्याची गाडी कुठे असेल हे माहीत नव्हतं, ते कळायला मार्गही नव्हता. का आकृती त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायला गेली आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नव्हतं. आकृतीने घरी आल्यावर मैत्रिणीच्या नात्यानं मैथिली आहुजाला सगळं सांगितलं असावं, पण मैथिली आहुजाचे तपनशी सुद्धा निकटचे संबंध होते, म्हणून आकृतीकडून सगळं कळल्यावर तिने तपनला फोन केला. आणि तसं रेकॉर्ड आता आपल्याकडे आहे. तिने तपनला सगळं काही सांगितलं असावं. तपनची कामवासना आकृतीमुळे अपुरी राहिली होती. त्याला स्त्री सहवास तातडीनं हवा होता, म्हणून तो मैथिलीला म्हणाला असावा की माझी गाडी घेऊन तातडीनं मला भेटायला ये आणि कोणाला तरी निरोप देऊन माझ्या फ्लॅटमधनं कोरडे कपडे आणि बूट माझ्याकडे पाठवायची व्यवस्था कर. मैथिली हुशार होती. तिला माहिती होतं की ती एकटीच त्याला भेटायला गेली तर तपन त्याची अतृप्त कामवासना पूर्ण करण्यासाठी तिचा वापर करेल, म्हणून तिला तिच्याबरोबर कोणीतरी सोबतीला हवं होतं आणि म्हणून त्या व्यक्तीला तिने फोन करून तिच्याबरोबर आउट हाऊसला यायला सांगितलं. त्यानंतर दुसरा फोन केला अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीकडे तपनच्या फ्लॅटची किल्ली होती. आमच्या रेकॉर्डनुसार हे 2 फोन म्हणजे जयराज आर्य आणि मिस अभिज्ञा बोरा यांना केले गेले होते. आता या दोघांपैकी तपनच्या घरी कपडे आणि बूट आणायला कोण गेलं आणि मैथिलीबरोबर आउट हाऊसला कोण गेलं याचा अंदाज आपल्याला करावा लागेल. न्यायाधीश आणि दोन्ही सरकारी वकील उत्सुकतेनं पाणिनी पुढं काय सांगतोय हे ऐकण्यात मग्न झाले. पाणिनी पुढे सांगायला लागला. आपल्याला माहिती झालंय की तपनच्या अपार्टमेंटसमोर वेड्या वाकड्या प्रकारे गाड्या लावल्या गेल्या होत्या. नवीन गाड्या लावायला जागाच नव्हती. खुद्द प्रभाकर लघाटेंनी हेच सांगितलंय. जी व्यक्ती तपनच्या वस्तू आणायला त्याच्या फ्लॅटमध्ये गेली ती खूप घाईत असणार, कारण त्या वस्तू तातडीनं तपनपर्यंत पोचवा असा तपनचा आदेश होता. त्यामुळे पार्किंगसाठी जागा मिळायची वाट न बघता त्या व्यक्तीनं डबल पार्किंग केलं, म्हणजे एका गाडीच्या पुढे आपली गाडी लावलेली असावी. आता प्रभाकर लघाटेची साक्ष असं दाखवून देते की त्यांनी अग्निरोधकाच्या खांबासमोरच्या तपनच्या गाडीला समन्स लावलं आणि नंतर केव्हा तरी डबल पार्किंग करण्याबद्दल आणखीन एका गाडीला समन्स लावलं. आता आम्ही आणलेली माहिती असं दाखवते की डबल पार्किंगचं समन्स लावलेली गाडी मिस अभिज्ञा बोराची होती आणि मैथिलीचा फोन आल्यानंतर अभिज्ञा बोरा तिथे केळी काळात पोचली असेल याचा अंदाज बांधला तर समन्स लावल्याची वेळ त्या वेळेशी बरोबर जुळते. पाणिनी पुन्हा नाट्यमय रीतीनं थांबला. न्यायाधीश आणि दोन्ही सरकारी वकील उत्सुकतेनं पाणिनी पुढे काय सांगतोय हे ऐकण्यात मग्न झाले. याचाच दुसरा अर्थ असा की मैथिलीबरोबर तपनची गाडी घेऊन आउट हाऊसला गेलेली व्यक्ती म्हणजे जयराज आर्य असावा आणि तपनचे बूट आणि कपडे घेऊन गेलेली व्यक्ती अभिज्ञा बोरा असली पाहिजे. पाणिनींनी बोलणं पूर्ण केलं. कोर्टात बसलेली अभिज्ञा बोरा उठली, दबकत पुढे आली आणि म्हणाली, मला कोर्टाला काहीतरी सांगायचं आहे. हे कोर्टाच्या कार्यपद्धतीला धरून नाही आहे. हे बघा, सरकारी वकिलांनी यात हस्तक्षेप करू नका. तुला काय बोलायचं आहे मिस अभिज्ञा बोरा आहे, नमन लुल्लांची खाजगी सेक्रेटरी. मी आता थकली आहे फसवणुकीला आणि कंटाळा आला आहे गुप्त प्रेमसंबंधाचा. मला सहन नाही झालं हे काही आणि मी मारलं त्याला त्या 5 तारखेच्या रात्री.